परवानगी कोणाकडे आहे की असं पोलीस स्टेशन कुठलाही फ्लायओव्हरच्या खालती आपण उभारू शकतो का? अशी परवानगी राज्य सरकार देते का? हा एक कडा सवाल मी राज्य सरकारला किंवा सन्मान्य आमच्या गृहमंत्री साहेबांना विचारलं होतं. त्याचं उत्तर माझ्याकडे मला मिळालेलं नाहीये. हे जे काही पोलीस स्टेशन आपण आज बघतो मुंबईमध्ये, त्या पोलीस स्टेशनला चालवण्याची सगळी जबाबदारी त्या पीआयवर किंवा त्या संबंधित इन्स्पेक्टरवर असते. आता गृह खात्याकडून त्याला अशा प्रकारचा एकही रुपया गृह खात्याकडून त्याला दिलेला जात नाही. म्हणजे त्याचं वीज बिल, त्याचं टेलिफोन बिल, त्याचं पाण्याचं बिल किंवा जे काही खर्च आपण पोलीस स्टेशन मध्ये जातो त्याचा चहाचा खर्च असेल आणि कुठलाही खर्च त्याला असं पेटी कॅश म्हणून किंवा गृह खाता असं वैयक्तिक त्या चालवणाऱ्या इन्स्पेक्टरला ते देतात असाही कुठला विषय नाही. म्हणजे स्वतःच्या खर्चातून स्वतःच्या खिशातून त्या संबंधित पोलीस इन्स्पेक्टरला पूर्ण पोलीस स्टेशन चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. म्हणजे एवढा बोधा त्या पोलीस खात्यावर किंवा पोलीस इन्स्पेक्टरवर असते. मग ह्याच्यावर लक्ष पोलीस खात्याचं किंवा गृह खात्याचं नाही. तिसरा असा मुद्दा की जेव्हा कुठल्याही आरोपीला पकडून किंवा कुठल्या चोराला पकडून किंवा कुठल्या गुन्हेगाराला पकडून जेव्हा कुठलाही संबंधित इन्स्पेक्टर किंवा ऑफिसर आणतो तर त्याला एक बक्षीस दिलं जातं अंतर्गत पोलीस स्टेशनच्या माध्यमातून. आता ते बक्षीस आपण आजच्या सरासरी विचार केला तर बक्षीस किती हजारामध्ये असू शकतं, लाखामध्ये केलं. एवढा तुम्ही गुन्हेगाराला पकडता, कुठल्या गुन्हीला पकडता. आश्चर्यचकित करणारा विषय की अगर आपण त्या कुठल्या गुन्हीला पकडून अगर आपल्याकडे आणतो आणि जी नोंद करतो त्या संबंधित ऑफिसरला 200 रुपये एवढं बक्षीस दिलं जातं. 200 रुपये. आता साधारण ह्या 200 रुपयामध्ये साधारण कोणाचं महिन्याचं पेट्रोलचं तरी बिल भागू शकतो का किंवा मोबाईलचं तरी बिल भागू शकतो का? एवढं उत्तर मला संबंधित गृह खात्यांकडून मी अपेक्षा केलेली तेही उत्तर मिळालं नाही. म्हणून एकाला प्रोत्साहन करण्यासाठी तुम्ही 200 रुपये साधे देत असाल म्हणजे फार केवढी मोठं आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. तिसरा असा मुद्दा मला असा आहे की कोर्टाच्या आदेशानुसार प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये मेन्स टॉयलेट आणि वुमेन्स टॉयलेट असे एक तिथे आदेशच दिला गेला होता की बाबा महिलांसाठी पण टॉयलेट तुम्ही तिथे बनवायलाच पाहिजे. आता जवळजवळ 94 पोलीस स्टेशन मध्ये आपल्यालाच मी विनंती करेन की या 94च्या 94 पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही जावा आणि किती पोलीस स्टेशन मध्ये अधिकृत त्यांनी महिलांसाठी पण अशी सोय केलेली आहे अशी माहिती तुम्हीच मिळवा आणि तुम्हाला कळेल की बाबा कोर्टाच्या आदेशाचं पालन किती लोक करतात. तिसरा विषय पोलिसांचा युनिफॉर्म. पोलिसांच्या युनिफॉर्म मध्ये हेल्मेटची नोंद झालेली नाही. अधिकृत पोलिसांना हेल्मेटची नोंद करून दिलेली नाही. म्हणजे आपण सगळ्यांनाच हेल्मेट सक्ती करतो की हेल्मेट घाला असे आपण लोकांना फाईन पण मारतो, पण जे फाईन मारणाऱ्याच लोकांच्या खात्यावर हेल्मेटची सक्ती केलेली नाही. ह्याही बाबतीमध्ये मी सन्मान्य गृहमंत्री साहेबांना विचारलेलं, त्याही बाबतीमध्ये मला उत्तर अपेक्षित होतं, मला मिळालेलं नाही. आता मुद्दामून मी तुमच्याकडे अजून एक त्यांच्या निदर्शनात आणलेलं की पोलिसांना जे बूट दिले गेलेले आहे या कलरचे ते या पद्धतीचे प्रत्येक युनिफॉर्म घातलेल्या तुम्ही इन्स्पेक्टरला पाठवता या पद्धतीचे बूट ते घालतात. आता सन्मान्य गृहमंत्री साहेबांना किंवा संबंधित कुठल्याही वरिष्ठ मंत्र्यांना मला प्रश्न असं विचारायचा आहे की पावसाळा असेल किंवा कुठल्या चोराला पकडायचं असेल त्याच्या मागे पळायचं असेल तर हे बूट घालून ते पळू शकतात का? हे फक्त एक साधं उत्तर मला त्यांच्याकडून पाहिजे. असे बूट घालून पावसाळ्यामध्ये कोणा चोराच्या मागे पळायचं असेल, चेन स्नॅचरच्या मागे पळायचं असेल तर बाबा हे असे बूट घालून आपण पळू शकतो का? म्हणून मी त्यांच्याकडे अशी मागणी केलेली की बाबा हे बूटपेक्षा तुम्ही एक साधारण त्यांना ब्लॅक कलरचा स्पोर्ट शूज घालण्याची नोंद किंवा तरतूद तुम्ही करून द्या अशी मागणी मी त्यांच्याकडून केलेली. तेही उत्तर मला त्यांच्याकडून आलेलं नाही. ती मागणी माझी राहील. येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी निश्चित पद्धतीने ती मागणी करीन आणि लावून धरेन. कारण का ह्याच्यामुळे ते जे काही सेवा पुरवत आहेत त्याच्यामध्ये अजून ते सक्षम पद्धतीने काम करू शकतात यासाठी मी आवर्जून ही मागणी त्यांच्या समोर केली. आता आपण जेव्हा मुंबईमध्ये बंदोबस्त लागतो, पंतप्रधान येतात, सन्मान्य मुख्यमंत्री साहेब येतात, स्वतः गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री पण येतात. जे काही बॅरिकेड आपण सगळीकडे लावलेले पाहतो
ते इकडे पब्लिकला अडवायला, ट्रॅफिकला अडवायला ते काही बॅरिकेड लावलेले असतात. आता ते बॅरिकेड साधारण अशा पद्धतीने आपल्या लोकांना दिसतात. आता त्या बॅरिकेडवर साधारण आपल्याला कोणातरी सेंट्रल बँक ऑफ इंडियाची ऍड असते, कुठली सारस्वत बँकची ऍड असते, ते कुठल्या दुसऱ्या कंपनीची ऍड असते. म्हणजे ह्याचा विश्लेषण आपण असं करतो की हे आजचे जे गृह खातं आहे यांच्याकडे स्वतःचे बॅरिकेड पण नाही, हे स्पॉन्सर असतात. म्हणजे गृह खात्याकडे स्वतःचे बॅरिकेड किंवा ड्रम पण नसतात. ह्या पद्धतीची अवस्था आजच्या गृह खात्याची आहे. म्हणजे उद्या अगर आपल्याला कुठेतरी रामका ज्वेलर्स किंवा कुठला तरी XY ज्वेलर्सने या लोकांना अगर हे स्पॉन्सर दिलं आणि त्यांना बॅरिकेड दिलं तर गृह खातं किंवा पोलीस डिपार्टमेंट त्यांच्यावर कारवाई करू शकता का? कारण हे ऑलरेडी त्यांच्याकडून एक पेवर घेऊन बसलेले आहेत. पण ह्या बाबतीमध्ये गृह खात्याने पावलं उचलावी अशी माझी त्यांच्याकडे स्पष्ट सरळ मागणी असेल. तिसरा किंवा 9वा 10वा विषय, आता जे VIPच्या मागे जे काही जिप्सी असतात, ज्या जिप्स्या चालतात त्याच्यामध्ये प्रोटेक्शनसाठी जे काही ऑफिसर किंवा बॉडीगार्ड बसलेले असतात, आता त्या गाड्या चालवणारे जे काही ड्रायव्हर असतात त्या ड्रायव्हर लोकांच्यासाठी एक रिपोर्ट काढला गेला, एक कॉप्स रिपोर्ट नावाचा रिपोर्ट आहे. त्या रिपोर्टमध्ये असं ऑब्झर्वेशन आलेलं आहे की जे काही ड्रायव्हर आहेत त्यांचे जेव्हा आयसाईट तपासले गेले होते 70% ड्रायव्हर म्हणजे 100 मधून ते 100 जे काही त्यांनी ड्रायव्हरना तपासणी केलेली उदाहरण त्याच्यामध्ये 70 ड्रायव्हरांचे 80 ते 90% आयसाईट मध्ये प्रॉब्लेम आलेला. ही नोंद झाली आहे त्या कॉप रिपोर्ट मध्ये. ही काय वेगळी माहिती आहे, नोंद झालेली आहे. म्हणजे जे काही VIPच्या मागे तुम्ही एवढा सुरक्षतेसाठी तुम्ही आपण जे बोलतो, जे मागे चालवणाऱ्या चालकाचीच अगर आयसाईट एवढी खराब असेल तर तो नेमकं ड्युटी कसं करणार आणि समोरच्या पुढे बसलेल्या जे काही VIP आहे त्याला कसं संरक्षण देणार, एवढं उत्तर मला सन्माननीय गृहमंत्री साहेबांकडून पाहिजे. त्याची ही एक तांत्रिक माहिती, एक महत्वाची माहिती मी गृह खात्याकडून त्यांच्याकडून मागितली होती. कुठल्याही पद्धतीची माहिती माझ्याकडे आलेली नाही आहे किंवा मला पुरवली गेलेली नाही. म्हणून ह्याची आता आपल्या माध्यमातून मी जनतेसमोर ही माहिती ठेवल्यानंतर येणाऱ्या अधिवेशनामध्ये निश्चित पद्धतीने हा विषय पोहोचवण्याचा मी प्रयत्न किंवा जाब विचारण्याचा प्रयत्न मी करणार. साधारण गेल्या जेव्हा मी माझी मागची पत्रकार परिषद झाली तेव्हा एका आपल्या सहकारीने मला प्रश्न विचारलेला की बाबा जे VIP प्रोटेक्शन किंवा तेव्हा मला वाटतं शाहरुखच्या आमिर खानचं प्रोटेक्शन काढलं गेलेलं होतं, तेव्हा तुम्ही विचारलं की मी तुम्हाला सांगितलं का बाबा माझ्याकडे मी लवकरात लवकर तुमच्याकडे यादी तुम्हाला प्रकाशित करेन असं मी सांगितलं होतं. त्यानंतर मी माझ्या आमदारकीच्या पत्रकार म्हणजे लेटर हेडवर मी असंख्य पत्र गेले 4 महिने फक्त पत्र पाठवतोय आणि मी त्यांना फक्त एवढं विचारतो की बाबा तुम्ही मुंबईमध्ये ज्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे त्यांची साधारण यादी मला कृपया द्या. 4 महिने झालेले आहेत, कोणी मला यादी द्यायला तयार नाही. म्हणजे तुम्ही नेमकं काय लपवताय, कोणाला प्रोटेक्शन दिलेलं आहे, अशा लोकांना प्रोटेक्शन दिलं आहे का ज्यांची नावं उद्या बाहेर येतील तर तुम्ही अडचणीत याल. म्हणून अजूनपर्यंत अपेक्षित आहे येणाऱ्या अधिवेशनामध्ये परत तो प्रश्न निश्चित पद्धतीने विचारेल. म्हणजे हे जे काही मुद्दे तुमच्या समोर मी मांडले हे आता मॅक्रो लेवल पण मायक्रो लेवलचे तुम्हाला दिसले तरी पण पोलिसांची सेवा देण्यासाठी हे विषय अतिशय महत्त्वाचे आहे. उद्या एका संबंधित पोलीस आपल्या साथीला अगर आपण तुम्ही स्पोर्ट शूज दिले तर आपल्याला निश्चित पद्धतीने चांगली सुरक्षता तो पुरवू शकतो. त्याला हेल्मेट दिले निश्चित पद्धतीने तुम्ही पुरवू शकतो. तुम्ही अनधिकृत झोपड्या पाडता, अनधिकृत कोणावर कारवाई बुलडोजर चालवता, मग तुमच्या 94 मध्ये 72 पोलीस स्टेशन जेव्हा अनधिकृत मुंबईमध्ये आहेत तेव्हा तुम्ही त्यांना काय उत्तर देणार किंवा जनतेला काय उत्तर देणार याही बाबतीमध्ये कृपया सन्माननीय गृह खात्याने किंवा मंत्र्यांनी आम्हाला लोकांना उत्तर द्यावं एवढीच आपल्या माध्यमातून विनंती किंवा एक आव्हान आपल्या माध्यमातून मी करू इच्छितो. ही पत्रकार परिषद साधारण ह्याच विषयावर मी आज ठेवलेली आहे.